नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चव्हाण पी.एल. तुमचं स्वागत करतो आमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन्स ऑफिसरवरती. नुकताच आपला हा जो एम-पी-एस-सीचा पेपर झालेला आहे कंबाईन सीचा, त्याच्या इंग्लिशच्या प्रश्नांविषयी आपण विश्लेषण करणार आहोत. तर मला असं वाटतं की जे परीक्षेला आलेले जे क्वेश्चन आहे इंग्लिश विषयामध्ये, ते जवळजवळ 50 क्वेश्चन आहेत आणि अगोदरचे जे प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत ते मराठी विषयाचे 50 क्वेश्चन आहेत. तर अशा प्रकारे 100 क्वेश्चन या पेपरमध्ये आलेले आहेत. जे इंग्रजीचे जे क्वेश्चन आहे 51 नंबरपासून ते 100 नंबरपर्यंत, ते आपण आता याच्यामध्ये बघणार आहोत. आणि अशा प्रकारे आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. तर बघा, 51 नंबरचा जो क्वेश्चन आलेला आहे, तो क्वेश्चन कसा आहे ते सोडवायचा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे तुम्हाला आता आयडिया आलेलीच असेल. तर लुक ॲट द बोर्ड नाऊ. तर बघा, आता 51 नंबरचा प्रश्न, ह्या प्रश्नाचं संभाव्य उत्तर आपण घेणार आहोत. म्हणजे जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे संभाव्य ॲनालिसिस आपण करत आहोत. तर 51 नंबरचा क्वेश्चन, इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द ॲडवाइस हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. यामध्ये आपल्याला एरर शोधायचे आहे. तर हे जे पर्याय दिलेले ए, बी, सी, डी यापैकी उत्तर असेल. हा 51 नंबरचा क्वेश्चन आहे आणि हे वाक्य आहे. या वाक्यामध्ये एरर कुठे आहे ते फाइंड आउट करायचं आहे. तर इट इज ऑलवेज डिझायरेबल टू द ॲडवाइस हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. ह्या हू कडे जर बघितलं, सी कडे, सी नंबरचं जे क्वेश्चन म्हणजे वाक्य आहे, तर त्या हूच्या अगोदर इथे ॲडवाइस आलेले हे नाऊन आहे. हू आपल्याला केव्हा वापरता येतं, जेव्हा येथे सजीव एखादं नाव असेल, सजीवाविषयी नाव असेल, एखादं राम, गोपाल, सीता किंवा एखाद्या पुरुषाचं, पर्सनचं जर नाव असेल, तर आपण इथे हू वापरू शकतो. येथे ॲडवाइस हे नाऊन आलेलं असल्यामुळे येथे आपल्याला हू वापरता येत नाही, तर येथे विच असणं गरजेचं होतं आणि म्हणून हे सी नंबरचं वाक्य इथे चुकलेलं आहे. मग अशा प्रकारे आता एरर आपल्याला ह्या वाक्यामध्ये जर शोधायचं असेल, तर ए ही एरर नाही. ए हे वाक्य करेक्ट आहे. त्यानंतर बी सुद्धा एरर नाही. तर एररचं जे वाक्य आहे ते सीच आहे. म्हणजेच करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचं असेल तर सी आहे. तर अशा प्रकारे 51 चं आपण जे वाक्य आहे ते इथे कंप्लीट केलेलं आहे. आता 52 कडे वळू. क्वेश्चन नंबर 52. यामध्ये 3 वाक्य दिलेले आहेत. 3 वाक्यामध्ये 4 पर्याय आहेत. आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे. आता पहिलं वाक्य बघा. नायदर डिड मेन नॉर वुमन गो आउट ॲट नाईट. नायदर आणि नॉरचा इथे उपयोग करण्यात आलेला आहे. हे वाक्य करेक्ट आहे. त्यानंतर दुसरं वाक्य बघा. नॉट ओन्ली द किटन वॉज वेट बट कोल्ड ऑल्सो. आता येथे 2 ॲडजेक्टिव्ह दिलेले आहे. वेट आणि कोल्ड आणि नॉट ओन्ली बट ऑल्सोचा उपयोग सांगितलेला आहे. आता तुम्हाला माहिती असेल, नॉट ओन्ली बट ऑल्सोचा उपयोग करत असताना पहिल्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर नॉट ओन्ली आणि दुसऱ्या ॲडजेक्टिव्हच्या अगोदर बट ऑल्सोचा वापर करतात. इथं जर बघितलं तर किटन सब्जेक्टच्या अगोदर नॉट ओन्ली वापरलेला आहे. तर नॉट ओन्ली ह्या वेटच्या अगोदर यायला असावं, पाहिजे होतं आणि इथे बट ऑल्सो पाहिजे होतं. म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. राईट. तिसरं वाक्य बघा. नो सुनर डज द कर्टन गो अप वेन द चिल्ड्रन वॉच द प्ले क्लोजली. हे जे तिसरं सेंटेन्स आहे, नो सुनर डजचा वापर इथे आलेला आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे की नो सुनर दॅन अशी संकल्पना आहे किंवा असं फ्रेज आहे, नो सुनर दॅन. तर वाक्यामध्ये इथे वेन आहे. नो सुनर वेन हे कधीच येत नाही. म्हणून हेही वाक्य इथे चुकलेलं आहे. मग आता आपल्याला करेक्ट वाक्य जर बघायचं असेल तर ते कोणतं आहे? पहिलं आहे, नायदर डिड मेन नॉर वुमन गो आउट ॲट नाईट. तर ऑप्शनकडे जा आणि ऑप्शनमध्ये शोधा. तर आपलं पहिलं नंबरचं जे वाक्य आहे ए हे करेक्ट आहे. तर ए इज द करेक्ट ऑप्शन. हे 2 नंबरचं बी रॉंग आहे. 3 नंबरचं सी सुद्धा रॉंग आहे आणि 4 नंबरचं सी सुद्धा रॉंग आहे. इथे लक्षात आलं ना? इथे 2 नंबरचं बी रॉंग आहे, सी 4 नंबरचं सी सुद्धा रॉंग आहे. द करेक्ट ऑप्शन इज ओन्ली ए. तर अशा प्रकारे आपण ही प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत. मला असं वाटतं की हे 2 क्वेश्चन आता आपण सोडवले. आता आपण 53 नंबरकडे वळत आहोत. तर 53 नंबरचा जो क्वेश्चन आहे तोही अतिशय सोपा आहे. फक्त आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, 53 आणि 54 हे जे क्वेश्चन आहे, हे क्वेश्चन अतिशय सोपे आहेत. आपण या प्रश्न वाचून घेऊया आणि वाचून लगेच आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज शोधू शकता. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज शोधू शकता. 53 नंबरचा क्वेश्चन आहे, प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. सिंग्युलर प्रोनाउन्स आपल्याला हवा आहे. सिंग्युलर प्रोनाउन्स.
आता सिंग्युलर प्रोनाऊन खाली दिलेले प्रोनाऊन पैकी सिंग्युलर कोणतं आहे ते बघायचं. तर रेसिप्रोकल जे आहे ते सिंग्युलर नाही. रिलेटिव्ह जे आहे ते सुद्धा सिंग्युलर नाही. पर्सनल, आय, वी, यू, दे, हिस, इट नाव जे प्रोनाऊन असतात तेही नाही. डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये हीच आणि एव्हरी हे सिंग्युलर प्रोनाऊन आहे. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन जर आपल्याला शोधायचं असेल तर ते आहे डी. डी म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह. आता पर्यायामध्ये बघा डी कुठे आलेले आहेत का? पहिल्या पर्यायामध्ये सी रॉंग आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये ए रॉंग आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये डी जे आहे ते करेक्ट ऑप्शन आहे, चौथ्यामध्ये बी आणि डी हेही चुकीचं ऑप्शन आहे. तर उत्तर करेक्ट आहे डी म्हणजेच तिसरं ऑप्शन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 54 नंबरचा क्वेश्चन आहे. चूज द इडियम दॅट मीन्स टू रिव्हेल अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. या इडियमचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे कॉन्फिडेन्शियल माहिती स्पष्ट करणे किंवा प्रगट करणे किंवा सांगणे अशा अर्थाचा फ्रेजेस आपल्याला या पर्यायापैकी शोधायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय बघा ब्रेक द आईस. हे याचा अर्थ थांबून थांबून बोलणे आहे, थोड्या वेळाने बोलणे आहे, थांबून बोलायचं, तर हे इथे सुटेबल नाही. बाईट द बुलेट म्हणजे पर्याय नाही, कंपल्सरी आपण एखादं काम करायचं आहे, जी इच्छा नाही आपल्याला परंतु कंपल्सरी आहे म्हणून बाईट द बुलेट, मनाविरुद्ध काम करण्यासारखी ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे हे सुद्धा पर्याय 3 नंबरचा नाही. तर लेट द कॅट आउट ऑफ द बॅग हे करेक्ट आहे. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे कॉन्फिडेन्शियल माहिती सांगणे, प्रगट करणे. आणि चौथा जो पर्याय आहे हिट द नेल ऑन द हेड म्हणजेच काय, योग्य वेळी योग्य काम करणं असा याचा अर्थ आहे. हाही पर्याय इथे सुटेबल नाही. तर पर्याय नंबर 2 म्हणजे म्हणजे याच्यामध्ये आता जो पर्याय नंबर 2 आहे हे उत्तर करेक्ट आहे. म्हणजे 54 नंबरचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे 2, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे. तर पहिलं वाक्य आहे ट्राय अँड कम टुमॉरो. ट्राय अँड कम टुमॉरो इन्फॉर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, विधान आपलं आज्ञार्थी वाक्य आहे, हे करेक्ट आहे. त्यानंतर आय फेल्ट शुअर ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. फेल्ट सिंपल पास्ट टेन्स आलेला आहे म्हणून वुड आलेला आहे. वाक्य अँडने जोडलेलं आहे, परत वुड आलेलं आहे, म्हणजे हेही वाक्य करेक्ट आहे. त्यानंतर तिसरं वाक्य बघा, द पंडित रीड द फर्स्ट मंत्रा. पंडितने पहिला मंत्र म्हणाला, पंडित पहिला मंत्र म्हणाला म्हणजे इथे V2 आहे रीड. अँड द ब्राईडग्रूम रीड द सेकंड म्हणजे हेही V2 आहे, म्हणजे हेही वाक्य करेक्ट आहे. मग आता तिन्ही वाक्य जर करेक्ट असेल तर आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. तर पहिलं जो पर्याय आहे सी हा रॉंग आहे, दुसरा पर्याय आहे बी हा सुद्धा रॉंग आहे, तिसरा पर्याय आहे बी आणि सी हा सुद्धा रॉंग आहे. तर 4 नंबरचा जो पर्याय आहे ए बी सी इज द करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे हा 55 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आपण पर्याय नंबर 4 हे इथे फाइंड आउट केलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघत असताना आपल्या लक्षात येईल की 56 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 56 नंबरचा क्वेश्चन तो आहे इनडायरेक्ट स्पीच वरती, राईट. तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण इनडायरेक्ट स्पीचचे प्रकार बघितलेले आहे, ते प्रकार अतिशय सोपे आहे आणि त्यावरतीच हा प्रश्न आलेला आहे. तर ते बघत असताना आपल्या लक्षात येईल की फाइंड आउट द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स. तर सेंटेन्स दिलेले आहे बघा, ही सेड आय शॅल गो होम. तो म्हणाला की मी घरी जाईल, याचा आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे. तर पहिलं वाक्य जर आपण बघितलं, पहिलं वाक्य जर बघितलं ऑप्शन मध्ये ही सेज दॅट ही शॅल गो होम, तर हे चुकीचं आहे. कारण सेडचं रूपांतर सेज होऊ शकत नाही, ऑलरेडी सेड केलेलं आहे. आणि विधानार्थी किंवा डिक्लेरेटिव्ह रूल प्रमाणे सेडचं रूपांतर सेडच असतं, जोडणारे शब्द म्हणून दॅटचा आपण उपयोग करतो. आणि त्यानंतर सब्जेक्ट घेऊन जर सपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर त्याला आपण पास्ट टेन्स मध्ये करत असतो. म्हणजे पहिला जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन बघा, ही सेड दॅट ही शॅल गो, हे शॉलचं रूपांतर येथे शूड व्हायला हवं, परंतु करता ही घेतल्यामुळे येथे शॉल वापरता येत नाही, तर येथे वूड असायला हवं, म्हणून हेही ऑप्शन चुकीचं आहे. त्यानंतर तिसरा पर्याय बघा, ही सेड दॅट ही वुड गो होम, हे करेक्ट ऑप्शन आहे. कारण ही आल्याच्या नंतर शॉलचं इथे वूड झालेलं आहे म्हणून हे वाक्य बरोबर आहे. आणि हे 4 नंबरचं जे वाक्य आहे ते सुद्धा चुकीचं आहे, कारण इथे शेज आहे, वाक्यामध्ये ऑलरेडी सेड आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे 3 नंबरचं.
हे 56 क्वेश्चनचे उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 57 चं उत्तर बघा. आता प्रश्न बघा. आता पहिलं आपण वाक्य बघून घेऊ. हॅड ही नॉट सेंड मनी ऑन टाइम द पुअर फार्मर डॅश हिज सन. या वाक्यामध्ये आपल्याला करेक्ट द अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली असं सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या वाक्याला कंप्लीट करा. मिनिंगफुल अल्टरनेटिव्ह शोधा असं सांगितलेलं आहे. तर ह्या वाक्याकडे जर आपण बघितलं तर या वाक्यामध्ये पूर्ण भूतकाळ आहे. हॅड ही नॉट सेंट पास्ट परफेक्ट आहे, याच्यामध्ये पूर्ण भूतकाळ आहे आणि पूर्ण भूतकाळासाठी अल्टरनेटिव्ह सुद्धा पूर्ण भूतकाळीच असणं गरजेचं आहे. मग आता पहिलं ऑप्शन जर शोधला आपण वुड लॉस्ट, तर हे सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स इथे अप्रोप्रिएट नाही, कारण वाक्य पूर्ण भूतकाळी आहे. 2 नंबरचा पर्याय बघितला तर वुड हॅव लॉस्ट पूर्ण भूतकाळी हे ऑप्शन योग्य आहे. तिसरं जर बघितलं तर वुड हॅव बीन लॉस्ट हे परफेक्ट आहे, परंतु पॅसिव्ह वॉइस मध्ये आहे, म्हणून हे चुकीचं आहे. आणि तिसरं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स आहे हे ऑप्शन, हे सुद्धा इथे सुटेबल नाही. म्हणजे परफेक्ट पास्टला परफेक्ट पास्ट टेन्सच मॉडल ऑक्झिलरी हवं आहे. लक्षात आलं ना? म्हणून सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे हा प्रश्न आपण इथे सोडवलेला आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक. मेनी पीपल आर पेंटिंग. मेनी पीपल आर पेंटिंग यामध्ये आपल्याला फक्त पर्याय शोधायचा आहे. कन्स्ट्रक्शन आता योग्य असणं गरजेचं आहे. तर पहिला पर्याय बघा, व्हाईट देअर हाऊसेस दीज डेज. मेनी पीपल आर पेंटिंग व्हाईट देअर हाऊसेस दीज डेज हे वाक्य चुकीचं आहे. हे ऑप्शन इथे सुटेबल नाही. दीज डेज व्हाईट देअर हाऊसेस हेही बरोबर नाही. तर करेक्ट ऑप्शन मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस व्हाईट दीज डेज हे करेक्ट आहे. राईट, हे करेक्ट ऑप्शन आहे आणि हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन आता 3 नंबरचा आहे. खाली पर्याय आपल्याला दिलेले असेल, आपण ती पर्याय बघूया. पर्याय आपण बघूया आणि उत्तर आपण लिहूया. तर थोडक्यामध्ये सांगायचं असं आहे की आपण जो प्रश्न बघत होतो 58 नंबरचा, राईट, तर 58 नंबरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबरचा प्रश्न. राईट, 3 नंबरचा प्रश्न आपण शोधतो आहोत. अतिशय सोपा आहे प्रश्न, फक्त आपल्याला उत्तर माहीत असणं गरजेचं आहे. राईट, तर लक्षात घ्या, अशा प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येतात. राईट, आणि ते आपल्याला इथे सोडवायचे आहेत. बरोबर आहे. तर बघा, याचं उत्तर आता 3 नंबरचं आपण फाइंड आउट केलेलं आहे. राईट, 3 नंबरचं उत्तर आपण फाइंड आउट केलेलं आहे. तर थोडक्यामध्ये 59 नंबरचा क्वेश्चन. आफ्टर years of guilt, she finally decided to make a clean breast of her involvement in the scandal and confessed everything to the authorities. What does the phrase make a clean breast of mean? मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ मीनचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. ही इडियम आहे. त्याचा अर्थ असा आहे की मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ मीन्स कबूल करणे, स्वतः कबूल करणे, काहीतरी कोणत्याही गोष्टीविषयी कबूल करणे, असा या वाक्याचा अर्थ आहे. असा या इडियमचा अर्थ आहे. तो इडियमचा अर्थ या खालील 4 पर्यायीपैकी आहे का हे शोधायचं आहे. तर पहिला अर्थ जर बघितला टू क्लीन समथिंग थ्रोली, तर हा अर्थ सुटेबल नाही. येथे फक्त स्पष्ट बोलणे असा आहे. नंतर दुसरा अर्थ बघा, टू रिव्हेल और कन्फेस समथिंग, हे उत्तर बरोबर आहे. कारण ह्या इडियमचा अर्थ आहे मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ मीन, म्हणजे स्पष्टपणे कबुली जबाब देणे, कोणत्याही गोष्टीचं स्पष्टपणे कबुली जबाब देणे. तर 2 नंबरचा ऑप्शन इथे बरोबर आहे. 3 नंबरचं जे ऑप्शन आहे टू मेक अ हर्ट फेल्ट अपॉलॉजी, सुटेबल नाही. टू फेस द कॉन्सिक्वेन्स ऑफ वन्स ऍक्शन, स्वतःच्याच ऍक्शन्स वरती म्हणजे कॉन्सिक्वेन्सला सामोरे जाणे, असा याचा अर्थ आहे. हेही चुकीचं आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन जे आहे 59 क्वेश्चनचं ते आहे 2 नंबरचं. त्यानंतर पुढे जाऊया. बघा, 60 नंबरचा जो क्वेश्चन आहे 60 नंबरचा, त्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहे 4 आणि संडे दिलेले आहे 4. लक्षात आलं ना? 4 पैकी आपल्याला एक उत्तर शोधायचं आहे. तर आपण आता प्रश्न वाचून घेऊया आणि प्रश्न वाचत असताना आपल्या लक्षात यायला असावं की हे जे प्रश्न आहे हे प्रश्न किती सोपे आहे. म्हणजे प्रश्न सोपे आहे, फक्त आपण समजून घेणं गरजेचं आहे. जर आपल्या लक्षात आलं या प्रश्नाचं स्वरूप, तर आपण सहज उत्तर शोधू शकतो असं मला वाटतं. तर तुम्ही प्रश्न चांगल्या प्रकारे वाचून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर 60 नंबरचा जो क्वेश्चन आहे, द डॉक्टर ॲडवाइज्ड हिज पेशंट वेअर ही शुड गो फॉर हॉलिडे. The judge wondered who had committed the crime. It is a pity that you couldn't come. Although aeroplanes sometimes crash, accidents are rare. यामध्ये आपल्याला ॲडव्हर्बियल क्लॉज शोधायचा आहे. काय शोधायचं आहे? ॲडव्हर्बियल क्लॉज.
आता पहिल्या वाक्यामध्ये बघा ॲडव्हर्बियल क्लॉज आहे का? द डॉक्टर ॲडवाइस्ड हिज पेशंट व्हेअर ही शुड गो फॉर हॉलिडे आहे का? पहिल्या पर्यायामध्ये डॉक्टरनी पेशंटला ॲडवाइस दिला, पण काय ॲडवाइस दिला? तर याचा काही उल्लेख नाही येते, राईट? तर येथे व्हेअर ही शुड गो फॉर हॉलिडे म्हणजे इथे नाउन क्लॉज आहे, ॲडव्हर्बियल क्लॉज नाही. दुसऱ्या वाक्यामध्ये बघा द जज वंडर्ड हू हॅड कमिटेड क्राईम. जजने आश्चर्य व्यक्त केलं. काय आश्चर्य व्यक्त केलं? म्हणजे येथे सुद्धा काय आहे? नाउन क्लॉज आहे. लक्षात घ्या, नाउन क्लॉज. त्यानंतर तिसरं वाक्य बघा इट इज पिटी दॅट यू कुडंट कम. दॅटने वाक्य सुरू झालेलं आहे म्हणजे हेही नाउन क्लॉज आहे. म्हणजे ह्या तिन्ही वाक्यामध्ये ॲडव्हर्बियल क्लॉज दिसत नाही. मग आता राहिलेलं नंबर 4चं जे वाक्य आहे, डी नंबरचं वाक्य बघा. ऑल्दो द एरोप्लेन समटाइम क्रॅश ऍक्सिडेंट आर रिअल. या वाक्याची सुरुवात ऑल्दो ने झालेली आहे. मग वाक्याची सुरुवात जर ऑल्दो आणि दोन असेल तर ते ॲडव्हर्बियल क्लॉज असतो. हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग आता आपलं जे उत्तर आहे ते आहे डी. मग आता पर्यायीमध्ये जा आणि शोधा कोणतं उत्तर बरोबर आहे. पहिलं ऑप्शन बघितलं तर ओन्ली ए आणि सी हे उत्तर नाही. दुसरं बघितलं तर बी अँड डी हेही उत्तर नाही. तिसरं बघितलं तर ओन्ली ए अँड बी हेही उत्तर नाही. तर 4 नंबरचा पर्याय जो आहे डी इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलेलं आहे. त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे बघा 61 नंबरचा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन गिवन बिलो. यामध्ये आपल्याला फक्त एक शब्द ठेवायचा आहे. फिल इन द ब्लँक म्हणजे जागा भरायची आहे आपल्याला, फक्त शब्द भरायचा आहे. तर येथे मनीषा विल डॅश डॅश द प्राइज विच इज डिक्लेअर्ड येस्टरडे. याचा तुम्ही मराठीत अर्थ शोधा म्हणजे तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. मनीषा विल डॅश डॅश प्राइज विच इज डिक्लेअर्ड येस्टरडे म्हणजे येस्टरडेला जे प्राइज डिक्लेअर होणार आहे ते मनीषा स्वीकारणार आहे, घेणार आहे अशा प्रकारचा अर्थ निघतो. तर एक्सेप्ट जर बघितलं तर एक्सेप्ट म्हणजे शिवाय हे येते नाही सुटेबल. ऍक्सेप्ट शब्द इथं सुटेबल आहे कारण स्वीकारणार आहे ती उद्या जे बक्षीस देणार आहे येस्टरडेला, राईट? येस्टरडेला जे बक्षीस देणार आहे ते ती स्वीकारणार आहे. ऍक्सेप्ट म्हणजे बाहेर काढणे आणि एक्सेप्ट तर नाहीच. म्हणजेच पर्याय नंबर 2 हे याचं उत्तर असेल. आता आपण पुढचं बघू 62 नंबरचं क्वेश्चन बघू. 60 नंबरच्या 2 क्वेश्चन मध्ये 4 वाक्य दिलेले आहे आणि ते आहे क्वेश्चन टॅगचे. आपल्याला हा क्वेश्चन इथे सांगितलेला आहे बघा, दे विल फेल. याचा आपल्याला ऍड क्वेश्चन टॅग बनायचा आहे. पर्याय आपल्याला 4 दिलेले, 4 पर्यायामध्ये याचं उत्तर आहे. तर दे विल फेल हे सिंपल फ्युचर टेन्स आहे. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये जे सपोर्टिंग वर्ब विल आलेला आहे. विलचं जेव्हा आपण ऍड क्वेश्चन टॅग करतो तेव्हा त्याचं ते जर पॉझिटिव्ह असेल तर आपण निगेटिव्ह घेतो, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घेतो. आता या वाक्यामध्ये सपोर्टिंग वर्ब विल आलेला आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे. तर त्याचा निगेटिव्ह काय असेल? वोंट. विलचा निगेटिव्ह वोंट आणि इथे कर्ताच दिलेलं आहे. म्हणजे वोंट दे आणि प्रश्नार्थ चिन्ह असायचं उत्तर असेल. तर ते पर्यायामध्ये शोधूया. आता पहिला पर्याय आहे दे विल फेल विल दे, रॉंग आहे. दुसरा पर्याय आहे दे विल फेल वुड दे, हेही रॉंग आहे. तिसरा पर्याय बघा दे विल फेल ओल्ड दे, ओल्ड दे आलेला आहे म्हणजे सी इज द करेक्ट आन्सर. आणि चौथ्या नंबरचं जे आहे दे विल फेल विल नॉट दे हेही चुकीचं आहे. मग आता पर्यायामध्ये जरा आणि सी नंबरचं कुठे आले, सी नंबर कुठे आलेला का बघायचं. सी इज द करेक्ट ऑप्शन. आता 1 नंबर मध्ये आपण बघितलं तर ए अँड बी रॉंग आहे. 2 नंबर मध्ये बी अँड डी हे सुद्धा रॉंग आहे. 3 नंबर मध्ये बघितलं तर सी अँड डी हे सुद्धा रॉंग आहे, राईट? तर 4 नंबर पर्यायामध्ये बघा ओन्ली सी इज द करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवलेले आहेत आणि आता आपण पुढचा प्रश्न सोडवणार आहोत. हे प्रश्न अतिशय सोपे आहे, लक्षात घ्या. प्रश्न अतिशय सोपे आहे, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण समजून घेतले तर मला असं वाटतं की तुम्हाला सहज या प्रश्नाचं उत्तर देता येईल, राईट? लक्षात घ्या प्रश्न जे आहे आता आपण 63 नंबरचा क्वेश्चन सोडवणार आहोत. तर हाही क्वेश्चन अतिशय सोपा आहे, फक्त तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा यामध्ये कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स दिलेले आहे. कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स आपल्याला शोधायचे आहे, राईट? तर प्रश्न बघा 63 नंबरचा, आय न्यू दॅट ही वॉज इल बट आय डिड नॉट नो दॅट ही सफर्ड फ्रॉम कॅन्सर. तर यामध्ये आपल्याला द अबोव सेंटेन्स एक्झाम्प्लिफाईज. मग पर्याय दिलेले बघा, कंपाऊंड सेंटेन्स, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स. यापैकी हे वाक्य कोणत्या सेंटेन्स आहे? तर सुरुवातीला जर बघितलं आपण तर वाक्यामध्ये दॅट आलेला आहे.
दॅटने जे वाक्य सुरू झालेले आहे ते कॉम्प्लेक्स वाक्य आहे. हे ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. त्यानंतर पुढे कंजंक्शन परत बट आलेले आहे. बटने कंपाऊंड सेंटेन्सची सुरुवात होते. म्हणजे हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे. म्हणजे इथे कंपाऊंड सेंटेन्स, येथे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, राईट. आणि दॅट लिहून परत येथे दुसरं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या वाक्यामध्ये दोन सेंटेन्स आहे, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड. मग आता आपण पर्याय शोधूया. पहिला पर्याय बघा, कंपाऊंड सेंटेन्स. एकच सेंटेन्स इथे नाही, फक्त कंपाऊंड सेंटेन्स वाक्यात आलेले आहे, दोन सेंटेन्स वाक्यात आलेले, म्हणून हा पर्याय येथे चुकीचा आहे. त्यानंतर दुसरा पर्याय बी, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स करेक्ट ऑप्शन आहे, कारण हे दोन वाक्यामध्ये आहे. कंपाऊंड ही सेंटेन्स आहे आणि कॉम्प्लेक्स ही सेंटेन्स आहे. त्यानंतर सी जे ऑप्शन आहे ते येथे चुकीचं आहे. फक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही आहे, फक्त सिंपली सेंटेन्स नाही आहे, तर दोन सेंटेन्स आहे. म्हणजे पर्याय नंबर बी इज द करेक्ट. मग आता या ऑप्शन मध्ये दिलेले जे आन्सरचे ऑप्शन आहे त्यामध्ये बी कुठे आहे का बघा. पहिला पर्यायामध्ये बघितलं तर सी आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. दुसऱ्यामध्ये बी ऑप्शन आहे, बी ओनली म्हणजेच करेक्ट आहे. तिसऱ्यामध्ये ए ओनली रॉंग आहे. चौथ्यामध्ये डी हे रॉंग आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर दुसरा पर्याय म्हणजेच बी आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न अतिशय सोपे आहे, लक्षात घ्या. प्रश्न अतिशय सोपे आहे, समजून घेणं गरजेचं आहे, राईट. त्यानंतर 64 नंबरचा आपण क्वेश्चन बघत आहोत. 64 नंबरचा जो क्वेश्चन आहे तोही अतिशय सोपा आहे. त्या 64 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काही पर्याय दिलेले आहेत. ते पर्याय आपल्याला चॉईस करायचे आहे, पर्याय शोधायचे आहे आणि त्यातून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर बघा, पहिलं जे वाक्य आहे 64 नंबरच्या क्वेश्चन मध्ये, कॅन यू टेल मी व्हाय यू आर इंटरेस्टेड इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करियर, कॅन यू टेल मी व्हाय यू आर लेट, डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. असे 3 वाक्य दिलेले आहे आणि तुम्हाला करेक्ट सेंटेन्स शोधायला सांगितलेलं आहे. आता पहिलं वाक्य बघा, कॅन यू टेल मी हा प्रश्न आहे आणि त्यानंतर व्हाय यू आर इंटरेस्टेड इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करियर हे साधं वाक्य आहे. म्हणजे प्रश्न आहे आणि साधं वाक्य आहे. एका वाक्यामध्ये दोन प्रश्न नसतात. प्रश्न आहे आणि साधं वाक्य आहे म्हणजे ही वाक्य करेक्ट आहे. त्यानंतर कॅन यू टेल मी व्हाय यू आर लेट, ह्यामध्ये सुद्धा प्रश्न आहे आणि हे साधं वाक्य आहे म्हणजे हे सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर तिसरं वाक्य बघा, तिसऱ्या वाक्यामध्ये डू यू थिंक डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी, हा डज शब्द इथे अभिप्रेत नाही म्हणजे हे वाक्य रॉंग आहे. डजच्या ऐवजी ह्या इंडिकेटला यस असणं गरजेचं होतं, इंडिकेटला यस असण्याची अपेक्षा होती, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. मग आता आपल्याला सांगितलं आहे की चूज द करेक्ट सेंटेन्स. मग आता दोन वाक्य बरोबर आहे, ए आणि बी. आता ऑप्शन मध्ये शोधूया ए आणि बी कुठे आहे. तर पहिला पर्याय बघितला सी ओनली रॉंग आहे. दुसऱ्यामध्ये ए आणि बी करेक्ट आहे. तिसऱ्यामध्ये बी अँड सी हे सुद्धा करेक्ट नाही आणि ए बी सी हे सुद्धा रॉंग आहे. तर अशा प्रकारे उत्तर आपण दोन पर्याय हा करेक्ट आहे, ए आणि बी, 2 नंबरचा पर्याय. आता पुढचं आपण वाक्य बघूया. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. आर्टिकल आपण बघतो आहोत. आता आर्टिकल बघत असताना पर्याय दिलेले आहे. पहिल्या पर्यायामध्ये द अँड, दुसऱ्या पर्यायामध्ये द, तिसऱ्या पर्यायामध्ये अ अँड आणि चौथ्यामध्ये अ द. आता आपण सेंटेन्स वाचून घेऊ आणि त्यानंतर कोणतं आर्टिकल सुटेबल आहे ते ठेवण्याचा प्रयत्न करू. तर पहिलं वाक्य बघा, डॅश डॅश डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर. प्राईम मिनिस्टरची डेथ झालेली आहे म्हणजे विशेष माणसाची झालेली आहे, विशेष आहे याच्यामध्ये. आणि विशेष जर असेल तर तुम्हाला माहिती आहे तिथे द या आर्टिकलचा उपयोग होतो, राईट. द या आर्टिकलचा उपयोग होतो. त्यानंतर इज बीइंग ग्रीव्ड बाय मेनी पीपल इन युके. युके, युनायटेड किंगडम, लंडन, अमेरिका हे राष्ट्र आहेत, विशेष आहे, म्हणून येथे सुद्धा द या आर्टिकलचा उपयोग होईल. मग आता दोन्ही ठिकाणी द आर्टिकल आहे. मग आता ऑप्शन मध्ये जाऊया आणि शोधूया. पहिलं ऑप्शन आहे द आणि अँड, हे चुकीचं आहे. दुसरं ऑप्शन आहे द इज द करेक्ट ऑप्शन. तिसरं पर्याय अँड हे चुकीचं आहे. चौथं द हेही चुकीचं आहे. मग उत्तर आपलं कोणतं आलेलं आहे, तर पर्याय नंबर 2 द आणि द. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न हे एकदम सोपे आहे. तुम्ही ते प्रश्न एकदा वाचून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रश्न वाचल्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही, कारण ही जी स्पर्धा परीक्षा आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन हे सोपेच आलेले असतात, फक्त कन्फ्युजन करणारे असतात. एकदा आपल्याला आयडिया आली की आपण त्या प्रश्नाचं उत्तर सहज शोधू शकतो, बरोबर आहे. तर आता बघा 65 नंबरचा क्वेश्चन काय सांगतो,
फिल इन द ब्लँक्स, फिल इन द ब्लँक्स हे झालेलं आहे आपलं 65 नंबरचं क्वेश्चन झालेलं आहे. आता 66 नंबर बघा. 66 चूज द करेक्ट इडियम अँड फिल इन द ब्लँक. द प्रेसिडेंट वॉज डॅश अँड लिव्ड बिहाइंड हिज टेन्युअर. लिव्ड बिहाइंड हिज टेन्युअर म्हणजे काय? आता मनुष्याचा जर विचार केला तर त्याला दिवस किती दिलेले असतात तुम्हाला माहिती आहे. काही व्यक्ती 70 वर्ष जगतात, काही 80 वर्ष जगतात, काही 100 वर्ष जगतात. आता येथे प्राईम मिनिस्टर म्हणजे प्रेसिडेंट दिलेले बघा. प्रेसिडेंट हा लिमिटच्या बाहेर जीवन जगलेला आहे आणि लिमिटच्या बाहेर कोणता व्यक्ती जगू शकतो? तो पर्याय, ती इडियम म्हणजे इडियम आपल्याला इथे शोधायची आहे. तर पहिले इडियम बघा, हेल अँड हार्टी, धष्टपुष्ट, व्यवस्थित आणि ऑलराऊंडर माणूस. धष्टपुष्ट शरीराने, प्रकृतीने एकदम जबरदस्त आहे असा असणाऱ्या व्यक्तीला हेल अँड हार्टी म्हणतात. दुसरा पर्याय क्वाईट कॅच, सहज कॅच पकडली. येथे कॅचचा तर काही प्रश्नच नाही. टॉकिंग बाय द डझन, खूप बोलणारा, डझन भर बोलणारा. डझन भर बोलणारा हा कॅपॅसिटीपेक्षा जास्त जगू शकतो का? आणि हेड ओव्हर हेल्स, हेड ओव्हर हेल्स म्हणजे प्रेमात पडणे. येथे प्रेमाचा काही संबंध आहे का? का प्रेमात पडल्यामुळे तो जास्त जीव जगला? कुठेच सुटेबल होत नाही. फक्त पहिलाच पर्याय इथे योग्य आहे, हेल अँड हार्टी. बाकीचं क्वाईट कॅच हेही रॉंग आहे. टॉकिंग बाय द डझन हेही रॉंग आहे. हेड ओव्हर हेल्स हेही रॉंग आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन जर आपल्याला हवं असेल किंवा पाहिजे असेल तर ती आहे 2 नंबरचं. राईट. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघत आहोत. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. आता एक वाक्य दिलेलं आहे 67 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आणि करेक्ट मीनिंग शोधायचा आहे आपल्याला अंडरलाईन वर्डचा. करेक्ट मीनिंग. आता वाक्य वाचून घेऊया आपण. द स्टाफ मेंबर्स आर कन्व्हर्संट विथ इश्यूज. स्टाफ मेंबर ह्या त्या इश्यूशी परिचित होते, म्हणजे तो इश्यू त्यांना माहित होता. कोणाला? स्टाफ मेंबरला. मग कन्व्हर्संट म्हणजे काय? परिचित असणे किंवा माहित असणे असा शब्द आपल्याला याच्यातून शोधायचा आहे या पर्यायीमधून. तर पहिला पर्याय फ्रॉस्टी म्हणजे बर्फाळ, याचा काहीच मिनिंग नाही. अनफ्रेंडली याचाही मिनिंग नाही. अननोन माहीत नसणे याचाही मिनिंग नाही. पण फॅमिलियर हा शब्द म्हणजे परिचित असणे आणि कन्व्हर्संट हे सिमिलर आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन इज 4. तर अशा प्रकारे हाही प्रश्न आपण इथे सोडवलेला आहे. आता पुढचा प्रश्न आपण सोडूया. सर्वचे सर्व प्रश्न फार सोपे आहेत. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण असं आहे की हे जे प्रश्न आहे हे परीक्षेला जे आलेले आहेत हे प्रश्न तुमच्या परिचयाचेच असले पाहिजे. तुम्ही जर प्रश्नपत्रिकेचा सराव केलेला असेल तर मला असं वाटतं की तुम्ही या प्रश्नाचे उत्तर सहज देऊ शकता आणि थोडंसं समजून घेण्याची गरज आहे. हे प्रश्न फार एवढे डिफिकल्ट नाही जसं आपल्याला वाटतं. तर बघा आता 68 नंबरचं क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ अंडरलाईन इडियम इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये इडियम परत आलेली आहे आणि करेक्ट मीनिंग आपल्याला शोधायचं आहे त्या इडियमचा. तर इडियम काय म्हणते ते बघा. माय फादर बर्न्ट हिज फिंगर्स बाय इंटरफेरिंग इन हिज नेबर्स अफेअर. म्हणजे शेजाऱ्याच्या अफेअर मध्ये गुंतल्यामुळे माझ्या फादरने संकटाला आव्हान दिलं किंवा संकट ओढून घेतलं असा या इडियमचा अर्थ आहे. आता संकट ओढून घेणे हा पर्याय आपल्याला 4 पर्यायामध्ये शोधायचा आहे. बरोबर आहे. हे वाक्य तुम्हाला समजलं असेल. बर्न हिज फिंगर, संकटाला ओढून घेणे. मग आता पहिला पर्याय बघा, गॉट अपॉर्च्युनिटी फॉर रिव्हेंज. हे चुकीचं आहे. म्हणजे काय? रिव्हेंजला अपॉर्च्युनिटी मिळवणं हे बरोबर नाही. गॉट हिमसेल्फ इनटू ट्रबल हे करेक्ट आहे. स्वतःहून संकटामध्ये उडी मारणे हे या इडियमचा अर्थ आहे. माय फादर म्हणजे बर्न्ड हिज फिंगर म्हणजेच गॉट हिमसेल्फ इनटू ट्रबल इज द करेक्ट ऑप्शन. गॉट इंजुरी ऑन फिंगर्स हेही ऑप्शन बरोबर नाही. गॉट वरीड फॉर हिज फिंगर हेही ऑप्शन बरोबर नाही. तर करेक्ट ऑप्शन काय आहे? 2 नंबरचं पर्याय हे संभाव्य उत्तर असू शकतं. त्यानंतर 69 नंबरचा क्वेश्चन बघा. चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द अपोजिट इन मीनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड गिवन सेंटेन्स. राईट. आता आपण हे जे बघतोय लक्षात घ्या, आपण जे काही बघतो आहोत इथे, तर द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम. आपल्याला अपोजिट मिनिंग शोधायचा आहे. अपोजिट मिनिंग कशाचा? अंडरलाईन शब्दाचा. प्रॅग्मॅटिक. क्लोजेस्ट मिनिंग, क्लोजेस्ट बट अपोजिट मिनिंग. प्रॅग्मॅटिक म्हणजे काय? प्रॅक्टिकल माणूस, व्यावहारिक माणूस असा याचा मराठीत अर्थ होतो. आता व्यावहारिक माणसाच्या विरुद्ध आपल्याला शब्द शोधायचा आहे. राईट. तर आता ऑप्शन बघा. पहिला ऑप्शन मध्ये इनडेफिनेट, अमर्याद,
अमर्यादित हे काही ऑप्शन नाही. वेग वेग हेही सुद्धा ऑप्शन नाही. वेग म्हणजे काय, विचित्र वगैरे हे सुद्धा ऑप्शन नाही. ऑप्टिमिस्टिक आशावादी हे सुद्धा इथं ऑप्शन नाही. म्हणजे व्यावहारिकला आशावादी असं म्हणता येणार नाही. तर आयडियालिस्टिक म्हणजेच काय, मोजमाप करणारा, मोजून मापून व्यवहार करणारा. म्हणजे प्रॅग्मॅटिक म्हणजे व्यावहारिक आणि येथे मोजमाप करणारा म्हणजे आयडियालिस्टिक. तर हे ऑप्शन इथे करेक्ट आहे. म्हणजेच या प्रश्नाचं जे करेक्ट ऑप्शन असेल ते आहे आयडियालिस्टिक. 4 नंबरचा ऑप्शन इज करेक्ट आहे. तर आता बघूया पुढचा क्वेश्चन आपण. क्वेश्चन हे सर्व सोपेच आहे, लक्षात घ्या. थोडासा विचार करण्याची गरज आहे. प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. जर आपण प्रश्न समजून घेतले तर मला असं वाटतं की प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहज फाइंड आउट करता येऊ शकतं. कारण प्रश्नाचं उत्तर काही फार हार्ड नाहीये. फक्त प्रश्न समजून घेणे गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 17 नंबरचं क्वेश्चन बघा. 70 नंबरचं क्वेश्चन म्हणजे 70 नंबरचं क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. यामध्ये आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधायचे आहे. मग यामध्ये आता करेक्ट सेंटेन्स शोधायची म्हणजे या वाक्यामध्ये कोणतं तरी वाक्य चुकीचं असणार आहे आणि कोणतं तरी वाक्य बरोबर असणार आहे. तर पहिलं वाक्य बघा, आय मेट रेनू आफ्टर आय हॅड फिनिश्ड माय वर्क. आता येथे सिंपल पास्ट टेन्स आलेला आहे, येथे परफेक्ट पास्ट टेन्स आलेला आहे. करेक्ट आहे वाक्य. कारण क्रिया पहिली सिंपल पास्ट टेन्स नव्हती, नंतर पूर्ण पास्ट टेन्स नव्हती, म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे. त्यानंतर दुसरं वाक्य बघा, व्हेन आय फर्स्ट सीइंग. सीइंगला आयएनजी आपण लावत नाही. हे जे स्टेटिव्ह व्हर्ब आहे, स्टेटिव्ह व्हर्बला आपण आयएनजी लावत नाही. लक्षात आलं ना. म्हणजे ही ते वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर हे वाक्य चूक आहे. त्यानंतर तिसरं वाक्य बघा, सी नंबरचं सेंटेन्स म्हणजे तिसरं वाक्य, ही जॉईंड आफ्टर हॅड हिज डिनर. हे हॅड येथे जॉईंटच्या अगोदर येण्याची अपेक्षा आहे. पूर्ण भूतकाळ असायला पाहिजे किंवा पूर्ण भूतकाळच आहे. ही हॅड जॉईंड आफ्टर हिज डिनर असं वाक्य असायला हवं. तर हॅड हे आफ्टरच्या नंतर आलेलं आहे. हे जॉईंटच्या अगोदर यायला पाहिजे होतं. म्हणजे हेही वाक्य चुकीचं आहे. म्हणजे करेक्ट वाक्य फक्त हे आहे. राईट. पहिलंच वाक्य बरोबर आहे. मग आता ऑप्शन मध्ये जाऊया आणि शोधूया करेक्ट ऑप्शन कुठे आहे. तर पहिलं ऑप्शन बघा, ए ओनली, हे करेक्ट आहे. दुसरं ऑप्शन ए बी रॉंग आहे. तिसरं ऑप्शन ए सी हे सुद्धा रॉंग आहे. आणि चौथं ऑप्शन ए बी सी हे सुद्धा रॉंग आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण इथे सोडवलेला आहे. त्यानंतर 71चा प्रश्न बघा, फाइंड आउट द मीनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन इन द फॉलोइंग सेंटेन्स. काही खालील शब्दांना अंडरलाईन करण्यात आलेले आहे, त्याचे करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचे आहे. राईट. तर आता हा प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. हा प्रश्न लक्षात आल्याच्या नंतर त्याचा पर्याय आपण शोधू, ऑप्शन आपण शोधूया. तर मला असं वाटतं हा जो प्रश्न आहे हा फार सोपा आहे. तुम्ही फक्त लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे, वाचणं गरजेचं आहे, त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा आता या प्रश्नाचं उत्तर काय असेल, वाचून घ्या प्रश्न. सी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कन्व्हर्सेशन. ती कन्व्हर्सेशनला वेळोवेळी काही स्वरूपी इंटरप्ट करते, म्हणजे अडथळा आणण्याचा प्रयत्न करते. फॉर एव्हरचा अर्थ समजून घ्या. फॉर एव्हर म्हणजे कंटिन्युअसली असा या वाक्याचा अर्थ आहे. आणि दुसऱ्या वाक्याचा अर्थ बघा, सी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर. तिने त्याला कायमस्वरूपी सोडलेलं आहे. कायमस्वरूपी म्हणजे येण्याचे चान्सेस आहे का, नाही. मग आता पर्यायामध्ये जाऊया. सी हॅज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कन्व्हर्सेशन. ती कन्व्हर्सेशन कंटिन्युअसली कन्व्हर्सेशनला अडथळा निर्माण करते. हे प्रिव्हियसली म्हणजे अगोदरचं हे नाही. करंटली म्हणजे आता सुटेबल नाही. ऑफिशियली प्रिव्हियसली हे दोन्ही सुटेबल नाही. राईट. नॉट अप्रोप्रिएट. त्यानंतर तिसरं पर्याय बघा, एंडलेसली. सी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कन्व्हर्सेशन म्हणजे एंडलेसली ती इंटरप्ट करते. एंडलेसली म्हणजे काय, कंटिन्युअसली, म्हणजे ऑप्शन योग्य आहे. त्यानंतर सी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर. फॉर एव्हर परमनंटली. सी हॅज लेफ्ट हिम परमनंटली म्हणजे 3 नंबरचं जे ऑप्शन आहे ए आणि बी हे करेक्ट आहे. लक्षात आलं ना. 3 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. आणि चौथा परमनंटली आणि एंडलेसली नाही. राईट. पहिल्या वाक्यामध्ये एंडलेसली बरोबर आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये परमनंटली बरोबर आहे. 4 नंबरचा जर पर्याय बघितला तर परमनंटली ती इंटरप्टिंग करते असं नाही. परमनंटली तिनं लेफ्ट केलेलं आहे. राईट. एंडलेसली हे पहिल्या वाक्यात यायला पाहिजे होतं, परमनंटली हे दुसऱ्या वाक्यात यायला पाहिजे होतं. म्हणजे 3 नंबरचा पर्याय येथे करेक्ट आहे.
तर अशा प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर आपण इथे शोधलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द वर्ब फ्रॉम ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. येथे आपल्याला वर्ब फॉर्म शोधायचा आहे. वर्ब फॉर्म. आता ज्या मुख्य क्रियापदाला आयएनजी लागतं, ग्रामरच्या भाषेमध्ये त्याला जिरंड म्हणतात, हे तुम्हाला माहिती आहे. आणि ज्या मुख्य क्रियापदाच्या अगोदर टू लागतं, राईट, त्याला काय म्हणतात, इन्फिनिटिव्ह म्हणतात. मग आता पर्याय बघूया. तर आता बघा, इन्फिनिटिव्ह इथे नाही, कारण मुख्य क्रियापदाला आयएनजी लागलेला आहे. येथे मुख्य क्रियापदाच्या अगोदर टू आहे का नाही. मग जेरंड जर असेल तर मुख्य क्रियापदाला आयएनजी लागतं. आणि येथे स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज, म्हणजे स्विमिंग हे मेन वर्ब आहे, मेन वर्बला आयएनजी लागलेला आहे, म्हणजे जेरंड इज अ करेक्ट ऑप्शन. येथे फ्रेज मध्ये 2-3 शब्द असणे गरजेचे आहे, ते नाही. क्लॉज हा होऊ शकत नाही. लक्षात आलं ना. तर अशा प्रकारचे 72चं जे वाक्य आहे ते त्याचं उत्तर आहे, म्हणजे त्याचा पर्याय आहे 2 नंबरचा जेरंड. तर अशा प्रकारे 72 प्रश्नाचं उत्तर आपण शोधलेलं आहे. आता आपण पुढचे प्रश्न शोधूया. तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. पुढचे प्रश्न जे आहे ते अतिशय सोपे आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं की हा जो प्रश्न आपण बघितलेला होता स्विमिंगचा, हा एकदम सोपा आहे प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण बघितलेलं आहे, राईट. तर त्याचं उत्तर आपण बघितलेलं आहे. आता आपण 73 नंबरचा क्वेश्चन बघत आहोत. 73 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर शोधता येईल. तर बघा, प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या अगोदर प्रश्न वाचून घ्या. प्रश्न जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की याचं उत्तर काय असावं. आता आपण जर बघितलं 73 नंबरचं क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. कट डाऊनचा अर्थ काय आहे? कट डाऊन म्हणजे रिड्यूस करणे, कमी करणे. मग आता कमी करणे हा शब्द आपल्याला इथे शोधायचा आहे, या ऑप्शन मध्ये अंडरलाईन वर्डचा मीनिंग शोधायचा आहे. तर पहिला जो अर्थ आहे पर्यायामध्ये दिलेला ऑप्टेन, ऑप्टेन म्हणजे मिळवणे, हा इथे अर्थ सुटेबल नाही. दुसरा पर्याय इन्क्रीज, वाढ, हे सुद्धा इथे सुटेबल नाही. रिड्यूस हा शब्द इथे सुटेबल आहे. कट डाऊन म्हणजेच रिड्यूस करणे. आणि 4 नंबरचा जो पर्याय आहे स्टॉप, हा सुद्धा इथे चुकीचा आहे. तर अशा प्रकारे 3 नंबरचं ऑप्शन जे आहे ते 73 क्वेश्चनचं उत्तर असेल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. आता पुढचा पर्याय, पुढचं वाक्य बघा, पुढच्या सेंटेन्सकडे वळूया, पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. आता पुढचा प्रश्न आहे 74 नंबरचा. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला रिपोर्टेड स्पीच करेक्ट शोधायचं आहे. रिपोर्टेड स्पीच दिलेलं आहे तुम्हाला, डायरेक्टचं वाक्य, ही सेड आय डू नॉट विश टू सी एनी ऑफ यू गो अवे. या अगोदरही आपण डायरेक्टचं वाक्य बघितलेलं आहे आणि आताही बघत आहोत. म्हणजे ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 डायरेक्टचे वाक्य आलेले आहेत. लक्षात घ्या. ही सेड आय डू नॉट विश टू सी एनी ऑफ यू गो अवे, याचं उत्तर बघा. आता सेडचं रूपांतर शेड मध्येच होईल. वाक्यामध्ये जर डू नॉट असेल तर त्याचं रूपांतर डिड नॉट मध्ये होतं. मग आता डिड नॉट आपण वाक्य बघून घेऊ. सुरुवातीचा पर्याय बघा, नंबर 1, ही सेड दॅट ही डिड नॉट विश. येथे डूचं काय झालेलं आहे? डीड झालेलं आहे. विश टू सी एनी ऑफ देम, आणि वाक्य संपलेलं आहे. अँडने वाक्य जोडलेलं आहे. आणि गो अवे हे ऑर्डरचं वाक्य आहे, म्हणून पुढे दिलेले आहे ऑर्डर देम टू गो अवे. हे करेक्ट ऑप्शन आहे. पहिलं करेक्ट ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन बघा, ही टोल्ड होऊ शकत नाही. सेडचं टोल्ड होऊ शकत नाही म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. एक्सक्लेम्ड होऊ शकत नाही म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. ही सेड टू देम, देम कुठून आणलं यांनी, हेही वाक्य बरोबर नाही. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, चूज द करेक्ट सिक्वेन्सिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. यामध्ये सिक्वेन्स जोडायचा आहे, म्हणजे वाक्य पूर्ण बनवायचं आहे आपल्याला. लक्षात घ्या. तर वाक्य कसं आहे याच्यामध्ये, द स्टुडंट्स आर, सब्जेक्ट दिलेला आहे, वर्ब दिलेले आहे. आता रिमेनिंग जे पार्ट आहे सेंटेन्सचा तो जोडायचा आहे. तर सुटेबल बघा, द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन्स. द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन विथ हेल्प ऑफ द टीचर फॉर लास्ट अवर्स. म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे. तर इथे डी बघा, पहिला पर्याय, द स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन, राईट्स, विथ द हेल्प ए, देन ऑफ द टीचर, अँड देन फॉर लास्ट अवर्स. म्हणजे 2 नंबरचा पर्याय येथे अप्रोप्रिएट आहे. राईट्स, डी ए सी बी इज द
करेक्ट ऑप्शन. त्यानंतर पुढचे प्रश्न सोडूया आपण. पुढचे जे प्रश्न आहे तेही अशाच प्रकारचे आहे, सोपे आहे, फक्त थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. राईट. आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर समजलं तर मला असं वाटतं की तुम्ही सहज प्रश्न सोडू शकता, सहज सोडू शकता तुम्ही प्रश्न. तर पुढचे जे प्रश्न आहे ते बघा. तो प्रश्न आहे 55 नंबरचा जो क्वेश्चन, 75 नंबरचा जो क्वेश्चन आहे ते समजून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वाचणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. चूज द करेक्ट सिक्वेन्सिंग ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. हे वाक्य आपण सोडवलेलं आहे आताच. आता पुढचं वाक्य आपण बघूया. तर पुढचं वाक्य बघा. चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर पीपल लिव्हिंग इन द सेम एज. सबस्टिट्यूट वर्ड आपल्याला शोधायचा आहे. पीपल लिव्हिंग इन द सेम एज म्हणजे सेम एज मध्ये राहणाऱ्या लोकांविषयी आपल्याला, म्हणजे आजकालचे लोक, आजकालचे सेम एजचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. लिव्हिंग इन द सेम एज. राईट. तर पहिला पर्याय बघा, डेलिगेट म्हणजे प्रतिनिधी. सेम एज पीपलचा अर्थ होत नाही, लिव्हिंगचा अर्थ होत नाही. कॉस्मोपॉलिटिन, कॉस्मोपॉलिटिन म्हणजे काय, सगळं जगच त्याचं आहे असायचा अर्थ, हेही पर्याय नाही. क्युरेटर म्हणजे काय, घर सांभाळ करणारा असायचा अर्थ आहे, हेही पर्याय नाही. मग आता एकच पर्याय राहिलेला आहे, तो म्हणजे कंटेम्पररीज. कंटेम्पररीज म्हणजे आजचं जीवन जगणारा माणूस. तर दॅट इज कॉल्ड पीपल लिव्हिंग इन द सेम एज. म्हणजे 4 नंबरचा पर्याय येथे योग्य आहे. त्यानंतर पुढचं वाक्य बघा. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर्स शी हॅड इफनी अँड फायनली अंडरस्टूड द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस. विच फ्रेज रिप्रेझेंट द वर्ड इफनी. म्हणजे इफनीचा अर्थ काय? इफनीचा अर्थ सरप्राईज होतो. सरप्राईज, आनंद व्यक्त करणे असा अर्थ होतो. तो पर्याय आपल्याला इथे शोधायचा आहे. तर इथे बघा, पहिला पर्याय आहे अ सडन रिअलायझेशन ऑर इनसाइट. म्हणजे सडन त्याच्यामध्ये बदल झाला, सरप्राईज झालं त्याच्यामध्ये, त्याला नवीन दृष्टी मिळाली, हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय अ फिलिंग ऑफ कन्फ्युजन ऑर अनसर्टनिटी. त्याची अशी फिलिंग, कन्फ्युजन फिलिंग झाली, तो नैराश्य अवस्थेमध्ये गेलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि तिसरा पर्याय अ स्टेट ऑफ कम्प्लीट कंटेनमेंट, पूर्ण समाधानी अशी अवस्था आहे. आणि अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ इम्पॅथी, याचं मिनिंग म्हणजे हे पहिला पर्याय येथे सुटेबल आहे. सडन रिअलायझेशन ऑर इनसाइट, ही फनी म्हणजे अचानक त्याच्यामध्ये बदल होणे, हे ऑप्शन इथे बरोबर आहे. दुसऱ्या नंबरचा ऑप्शन करेक्ट नाही, तिसऱ्या नंबरचं रॉंग आहे, चौथ्या नंबरचं रॉंग आहे. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न इथे सोडवलेला आहे. आपण आता पुढचाही प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघत असताना बघा, आता पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 78 नंबरचा प्रश्न आहे. अतिशय सोपा आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. तर ह्यो प्रश्न, ही मस्ट बी अस्लीप, ही मस्ट बी अस्लीप फॉर देर इज नो राईट इन हिज रूम. 78 नंबरचा क्वेश्चन आहे. द अंडरलाइन कंजक्शन इन द सेंटेन्स अबो एक्सप्रेस अँड डॅश डॅश अँड हेन्स इज कॉल्ड कंजंक्शन. येस, कंजंक्शन. बघा, आता वाक्य वर झालेले आहे, तर आपण थोडंसं वाक्य आपण समजण्यासाठी खाली करण्याचा प्रयत्न करू. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्ही एकदा समजून घ्या. मला असं वाटतं हा प्रश्न तुम्हाला समजला तर याचं उत्तरही तुम्हाला समजेल. त्याचं कारण असं आहे की हा प्रश्न एकदम सोपा आहे, लक्षात घ्या. तर काय सांगतो हा प्रश्न? ही मस्ट बी अस्लीप फॉर फॉर देअर इज नो लाईट इन हिज रूम. ही मस्ट बी अस्लीप for there is no light in his room. The underlined conjunction in the sentence above expresses that dash and dash dash is called conjunction. म्हणजे वरचं जे कंजक्शन आहे ते अबू सेंटेन्स जे आहे ते काय एक्सप्रेस करतं, तर येथे विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली फिल्स इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स अबव. या पर्यायपैकी आपल्याला पर्याय शोधायचा आहे. तर आता हे जे पहिलं वाक्य जे आहे, ही मस्ट बी अस्लीप फॉर देर इज नो लाईट इन हिज रूम. रूम मध्ये लाईट नाही आहे, परंतु तो अस्लीप झालेला आहे. राईट. तर याचं जे काही कंजेशन आहे ते कंजेशन इथे ऍडिशन क्युलेटिव्ह हे बसत नाही, चॉईस अल्टरनेटिव्ह हेही बसत नाही, आणि कॉन्स्ट्रक्ट ऍडव्हर्सिटिव्ह हेही बसत नाही. तर पर्यायाला उत्तर आहे इन्फरन्स अँड इलेटिव्ह, हे याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे 78च्या प्रश्नाचं उत्तर हे संभाव्य उत्तर आहे, हे तुम्ही शोधू शकता. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न 79 नंबरचा पुढचा प्रश्न आहे. तर पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे, लक्षात घ्या, फक्त रीड करा. काय आहे पुढचा प्रश्न?
पुढचा प्रश्न बघा, एकदम सोपा आहे. एव्हरीबडी स्पीक द ट्रूथ, म्हणजे प्रत्येक जण हा काय बोलतो, ट्रूथ बोलतो, हे आपल्याला इथे या वाक्यामध्ये दिलेलं आहे. आणि आपल्याला आता पर्याय शोधायचा आहे, बरोबर आहे. आता पर्याय शोधत असताना, प्रत्येक शोधत असताना खाली जे पर्याय आहे ते बघा. एव्हरीबडी स्पीक द ट्रूथ, कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. येथे सुरुवातीला पहिलं ऑप्शन दिलेले शुड, दुसरं दिलेले वुड, आणि तिसरं विल, आणि चौथं दिलेले मे. आता एव्हरीबडी सिंग्युलर आहे आणि एव्हरीबडी डॅश डॅश स्पीक द ट्रूथ याचा अर्थ आहे येथे ॲडव्हाइस दिलेला आहे, प्रत्येकाने सत्य बोलायला पाहिजे, सत्य बोलायला हवं, म्हणजे सल्ला दिलेला आहे. आणि सल्ला तो फक्त आपण शूड या शब्दाने किंवा या मॉडेल ऑक्झिलरीनेच दाखवू शकतो. म्हणून यामध्ये शूड इज द करेक्ट ऑप्शन. वुड हे असू शकत नाही कारण ते पास्ट टाइम दिलेली नाही. विल नाही, इथे डिटर्मिनेशन दिलेलं नाही. मे नाही कारण इथे पॉसिबिलिटी सुद्धा नाही. म्हणजे थोडक्यामध्ये करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे शुड. त्यानंतर पुढचा प्रश्न 80 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघा. मॅच द फॉलोइंग पेअर्स विथ द करेक्ट मिनिंग. आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत, पेअर्स दिलेले आहेत, ते मॅच करायचे आहे, राईट. तर पहिलं आहे इग्नोरंट. इग्नोरंट म्हणजे अज्ञानी. दुसरा आहे इमिनंट. इमिनंट म्हणजे काय, येणारा, आगमन होणारा. त्यानंतर ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी. आणि प्रुडंट. प्रुडंट म्हणजे विचारी, वैचारिक लेवलचा माणूस. तर मग आता इग्नोरंटचा जो अर्थ आहे अज्ञानी, तो आहे अनइन्फॉर्म. इमिनंटचा जो अर्थ आहे तो जर बघितला तर तो आहे अप्रोचिंग. ऑब्स्टिनेट हट्टी म्हणजे स्टबर्न. आणि प्रुडंट म्हणजे काय, वाईज. तर अशा प्रकारे आपण इथे मॅच द पिअर्स जोडलेले आहे. तर आता इग्नोरंट साठी आपण काय वापरलेलं आहे, सेकंड. तर बघा मग आता ऑप्शन मध्ये बघा, एचं सेकंड आहे का, पहिल्या याच्यामध्ये बघा एचं सेकंड, त्यानंतर बीचं फोर्थ, राईट, सीचं 1, राईट, आणि प्रुडंटचं 3, म्हणजे पहिला पर्याय करेक्ट आहे, राईट. हा दुसरा पर्याय येथे करेक्ट नाही, चौथाही करेक्ट नाही, आणि तिसराही करेक्ट नाही. तर अशा प्रकारे पहिलं ऑप्शन हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण आता. पुढचा प्रश्न बघत असताना हे प्रश्न कशा प्रकारचे आलेले आहेत हे लक्षात घ्या, राईट. आता 81 नंबरचा आपण क्वेश्चन बघतो आहोत. प्रश्न थोडेसे कन्फ्युजन करणारे आहे, पण आपण जर समजून घेतले तर मला असं वाटतं की प्रश्नाचं उत्तर देणं काही अवघड नाही. तर लक्षात घ्या. तर 81 नंबरचा क्वेश्चन काय आहे, चूज द मीनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. इडियम परत वाक्यात आलेले आहे. प्लेज फास्ट अँड लूज, म्हणजे दल बदलू याचा अर्थ असा आहे, एका कामावरती ठाम राहत नाही, एक काम झालं का दुसरं, दुसरं झालं का तिसरं, म्हणजे चेंज होणारी प्रवृत्ती आहे, असं या इडियमचा अर्थ आहे, दल बदलू, राईट. तर आता असा अर्थ या ऑप्शन मध्ये आहे का आपल्याला शोधायचा आहे. तर पहिलं ऑप्शन बघा, करप्ट नेचर. हे इथे दल बदलूचा अर्थ होऊ शकत नाही, करप्ट नेचर नाही. दुसरं, हु इज नॉट एक्झिस्टिंग, अस्तित्व नाही, हे याचं करेक्ट आन्सर होऊ शकत नाही. व्हिशियस, दुर्गुणी, हे याचं ऑप्शन होऊ शकत नाही. आता एकच राहिलेले आहे, से वन थिंग अँड डज अनदर. एक म्हणतो आणि दुसरंच करतो, म्हणजेच दल बदलू, म्हणजेच ठाम न राहणे, राईट. म्हणजे याचं उत्तर आता आपल्याला आपण शोधलेलं आहे. याचं उत्तर काय असेल आता, याचं उत्तर आहे सेज वन थिंग आणि डज अनदर. तर हे करेक्ट ऑप्शन आहे, लक्षात घ्या. तर येथे करेक्ट ऑप्शन शोधणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यामध्ये तर अशा प्रकारे आपण जे बघितलेलं आहे, तर ते ते उत्तर जे आहे ते ते तुम्हाला शोधायचं आहे, राईट. तर उत्तर तुम्ही बघितलेलंच असेल असं मला वाटतं. तर थोडक्यामध्ये हा प्रश्न येथे आपण सोडवलेला आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो. तर आता परत आपण या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया थोडक्यामध्ये. प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे आपण, लक्षात घ्या. तर आता पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न इथे ऑलरेडी दिलेला आहे. तर पुढचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, इट इज आय हू एम टू ब्लेम, इट इज आय हू इज टू ब्लेम, इट इज मी हू इज टू ब्लेम, आणि इट इज आय हू इज टू बी ब्लेम. विच ऑफ द अबू इज आर द करेक्ट सेंटेन्स, सेंटेन्सेस इन रिस्पेक्ट ऑफ रिलेटिव्ह प्रोनाउन ॲग्रीमेंट. आता यामध्ये हे जे आहे हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, प्रोनाउनचं वाक्य आहे.
आता जेव्हा वाक्यामध्ये इट इज हा शब्द येतो, प्रोनाउन इट इज सगळ्या वाक्यामध्ये, त्यानंतर कर्त्यानुसार सहाय्यकारी क्रियापद किंवा सपोर्टिंग वर्ब घ्यावं लागतं. आता इथे आय दिलेले आहे. आय म्हटल्याच्या नंतर इथे रिलेटिव्ह क्लॉज हो आलेला आहे आणि आयला अनुसरून ऍम आहे. आय ऍम म्हणतो आपण सहाय्यकारी क्रियापद, राईट. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. दुसरे वाक्य जर बघितलं आपण, इट इज आय हू इज, म्हणजे आय आणि इज हे सुटेबल नाही, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर इट इज मी हू इज, मी येथे कधीच येणार नाही, कारण सब्जेक्ट म्हणून आय येतं, म्हणून हेही वाक्य चुकीचं आहे. आणि इट इज आय हू इज टू बी ब्लेम्ड, परत इथे आय साठी इज आलेले, म्हणजे हेही वाक्य चुकीचं आहे. मग आता आपल्याला कोणतं करेक्ट आहे हे जर फाइंड आउट करायचं असेल तर ओनली ए इज ऑप्शन इज करेक्ट. मग पर्यायामध्ये बघा, पहिल्या पर्यायामध्ये बी आहे, चुकीचं आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये बोथ ए डी आहे, चुकीचं आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये ए आहे द करेक्ट ऑप्शन, आणि चौथ्या पर्यायामध्ये सी आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. मग अशा प्रकारे 82 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं जे उत्तर आहे ते आहे 3 नंबरचा पर्याय ए इज द करेक्ट ऑप्शन. आता आपण पुढचे वाक्य घेऊया. बघा, पुढचे वाक्य घेत असताना आपण बघूया. आता 83 नंबरचा क्वेश्चन जो आहे, 83 नंबरचा क्वेश्चन, राईट. तर 83 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन 83 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. 83 नंबरचा क्वेश्चन, मॅच द वर्ड फ्रॉम ए विथ देअर करेक्ट ऑप्शन मिनिंग बी, राईट. तर आता आपल्याला याचे जोड्या मॅच द पेअर बघायचे आहे, मॅच द पेअर, राईट. तर पहिला शब्द आहे अनहिलेट, दुसरा आहे सेलिबिसी, तिसरा आहे अनडिफिटेबल आणि चौथा आहे सोमब्लुस्ट. तर पहिलं पर्याय बघा, अनहिलेटचा अर्थ आहे कम्प्लिटली डिस्ट्रॉय होणे. तर येथे जर बघितलं ए पर्याय, तर इथे आहे 4 नंबरचा. तर तुम्ही ऑप्शन मध्ये बघून घ्या, इथे 4 नंबर, ए साठी 4 नंबर कुठे आलेले आहे. तर 4 पर्याय जर बघितला तर तिथे ए साठी 4 आपल्याला दिसतं. सेलिबसी म्हणजे ब्रह्मचारी, तर यामध्ये द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड, तर हे 3 नंबरचा पर्याय आहे. येथे सुद्धा 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये दिसतं, बी साठी 3. त्यानंतर इनफॅटिगेबल म्हणजे काय, इनफॅटिगेबल म्हणजे न थकणारा न नमणारा, तर तो आहे 2 नंबरचा ऑप्शन. वन इनकॅपेबल ऑफ बिईंग टायर्ड, म्हणजे येथेही 2 आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर वाटतो. त्यानंतर सोमन ब्लुस्ट म्हणजे जो झोपेमध्ये चालतो त्याला आपण सोमन ब्लुस्ट असं म्हणतो, राईट, ब्लिस्ट असं म्हणतो. तर तो आहे 4 इथे 4 नंबरचा जो पर्याय आहे, तर डी चं जे आहे ते ऑप्शन आहे 1 म्हणजे ए, म्हणजे 4 नंबरचा जो पर्याय आहे तो इथे आपल्याला करेक्ट आहे. मग ए नाही, म्हणजे 1 नाही, 2 नाही आणि 3 नाही, तर पर्याय नंबर 4 हे त्याचं उत्तर असेल. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन सोडवत आहोत. आता पुढचं क्वेश्चन आपण बघूया. पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे 84 नंबरचा क्वेश्चन, राईट. 84 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर तो आपण शोधत आहोत. 84 नंबरचा क्वेश्चन बघा. येस, 84 नंबरचा क्वेश्चन, राईट. तर बघा, फाइंड आउट द करेक्ट मिनिंग. इथे आपल्याला मिनिंग शोधायचं आहे, करेक्ट मिनिंग शोधायचं आहे प्रश्नामध्ये. ऍक्च्युअली प्रश्न हे फार सोपे आहे, फक्त समजून घेण्याची गरज आहे. तर बघा, हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे इडियम वरती खूप क्वेश्चन आलेले आहेत. आतापर्यंत आपण जवळजवळ 3 ते 4 क्वेश्चन या प्रश्नपत्रिकेमध्ये ईडीएम वरती सोडवलेले आहे आणि आता परत ईडीएम आलेला आहे. तर व्हाय आर यू हँगिंग बॅक, हे एक ईडीएम आहे, ईडीएम, आणि यू सिंग ॲज वेल, म्हणजे आपल्याला हे शोधायचं आहे. याचा अर्थ व्हाय आर यू हँगिंग बॅक. हँगिंग बॅक म्हणजे बघ, एखादं काम करण्यासाठी पुढे न जाता मागे येणे किंवा मागे सरणे किंवा प्रयत्नच न करणे, लक्षात आलं ना, असा याचा अर्थ आहे. तर हा पर्याय आता शोधा आणि पुढे दिलेले यू सिंग ॲज वेल ॲज एनीवन एल्स, म्हणजेच व्हाय आर यू हँगिंग बॅक. तर आता पर्याय जर शोधला आपण तर बघा, पहिल्या पर्यायाचा अर्थ आहे टू हेजिटेट टू प्रोसीड, कोणतंही काम करण्यासाठी मागे पुढे करणे. दुसरा पर्याय टू रिपीट, एखादं काम रिपीट करणे. तिसरं ब्रेक द व्हाईस, मध्येच अडथळा येणे. आणि टू कम लेट होणे. मग आता अप्रोप्रिएट जे आहे पर्याय तो आहे नंबर 1, कारण व्हाय आर यू हँगिंग बॅक म्हणजे मागे पुढे होणे काम करण्यासाठी. टू हेजिटेट टू प्रोसीड म्हणजे मागे पुढे होणे.
मग हा दुसरा जो पर्याय आहे तो बसत नाही, येथे सुटेबल नाही, 4 नंबरचा नाही आणि 3 नंबरचा नाही. म्हणजेच ऑप्शन 1 इज द करेक्ट ऑप्शन. राईट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा 85. इफ आय हॅड विंग्स आय वुड कम फ्लाइंग टू यू. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज एक्सप्रेस बाय द सेंटेन्स अबोव. या सेंटेन्स मध्ये कोणत्या प्रकारची कंडिशन एक्सप्रेस केलेली आहे. आता हे इफ आय हॅड विंग्स यामध्ये सिंपल पास्ट टेन्स आहे आणि वुड कम ह्या वाक्यामध्ये सुद्धा सिंपल पास्ट टेन्स आहे. राईट. तर दोन्ही वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स आहे. म्हणजे याचा अर्थ आता इफ पॉसिबल कंडिशन जर बघितली तर हे परफेक्ट टेन्स साठी याचा उपयोग होतो. म्हणजे ही इम्पॉसिबल कंडिशन येथे नाही. त्यानंतर प्रॉबेबल कंडिशन मध्ये बघितलं तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग होतो. ही येथे पॉसिबल नाही. त्यानंतर लाईकली कंडिशन मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर होतो. राईट. ही कंडिशन येथे नाही. आता राहिली इम्प्रॉबेबल कंडिशन. इम्प्रॉबेबल कंडिशन असं सांगते की जर पहिलं वाक्य इफ क्लॉजेस कंडिशनल सेंटेन्स मध्ये जर सिंपल पास्ट असेल तर मॉडल सुद्धा सिंपल पास्ट टेन्स मध्येच असतं. राईट. आणि म्हणून इम्प्रॉबेबल कंडिशन मध्ये सिंपल पास्ट टेन्स येतो आणि म्हणून हे जे वाक्य आहे हे करेक्ट आहे. हे बी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. मग आता बी ऑप्शन जर करेक्ट आहे तर ते आपल्याला पर्यायामध्ये शोधावं लागेल. बी हे उत्तर करेक्ट आहे. मग या पर्यायामध्ये बी कुठं आलेलं आहे बघा. पहिल्यामध्ये डी आलेले आहे तर हे चुकीचं आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये ए आलेले हेही चुकीचं आहे. तिसऱ्यामध्ये सी आलेले हे चुकीचं आहे. आणि पर्याय नंबर 4 मध्ये बी आलेले बघा. हे जे बी आपण उत्तर शोधलं होतं ते इथे पर्याय नंबर 4 मध्ये आलेले आहे. तर अशा प्रकारे 4 इज द करेक्ट आन्सर. 4 ऑप्शन इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर 86 नंबरचा क्वेश्चन बघा. सिलेक्ट द इडियम. परत इडियम आलेला आहे. सिलेक्ट द इडियम दॅट मीन्स टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट और अनलाइकली. या इडियमचा अर्थ असा आहे टू ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट टू अचीव. म्हणजे अशी गोष्ट करणे की ती जवळजवळ अशक्य आहे. म्हणजे ती होऊ शकत नाही ती गोष्ट करणे, असा या इडियमचा अर्थ आहे. मग आता या पर्यायापैकी असा एखादा अर्थ जुळतो का तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर पहिला अर्थ बघा. पहिला पर्याय बघा. टर्न ओव्हर अ न्यू लीफ. नवीन सुरुवात करणे. हे येथे सुटेबल नाही. थ्रो इन द टॉवल. हे येथे सुटेबल नाही. राईट. नंतर बीट द डेड हॉर्स. म्हणजे हेही सुटेबल नाही. नंतर रीच फॉर द स्टार्स. आकाशामध्ये पोहोचणे, आकाशावरती जाणे, स्टारला टच करणे, स्टार वरती जाणे. आता ते माणसाकडून शक्य आहे का. म्हणजे ग्रह ताऱ्यांना पकडणे किंवा तिकडे जाणे शक्य आहे का. रीच फॉर स्टार्स जाणे शक्य आहे का. अशक्य आहे. आणि मग या इडियमचा बी अर्थ आहे ट्राय टू अचीव समथिंग दॅट इज डिफिकल्ट. अशक्य गोष्ट. म्हणजेच पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर असेल. राईट. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न बघा. नंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे 87 नंबरचा जो प्रश्न आहे तो अतिशय सोपा आहे. मला असं वाटतं तो तुम्हाला लगेच लक्षात येईल. कारण तो आहे जो प्रश्न आहे तो कशावरती आहे. 87 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो फ्लॅटरीचा क्वेश्चन आहे. लक्षात घ्या. अर्थ जर माहित असेल तर आपल्याला उत्तर शोधण्यासाठी फार सोपं आहे. तर एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित असेल तर उत्तर आपण त्वरित शोधू शकतो. तर बघा 87 नंबरचा क्वेश्चन. दोज हु आर डॅश इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी मेक रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ. जे कोणी असे चाचेगिरी करणारे आहे, लुडबुड करणारे आहे, राईट, मनधरणी करणारे आहे, पुढे पुढे मागे पुढे करणारे आहेत, ते लोक जीवनामध्ये यशस्वी होतात. राईट. ते लोक जीवनामध्ये यशस्वी होतात. तसा आता शब्द आपल्याला पाहिजे. फ्लॅटरी म्हणजे स्तुती करणारे लोक स्तुती करतात आणि जीवनामध्ये यशस्वी होतात. असा फ्लॅटरी सारखा शब्द आपल्याला इथे पाहिजे. तर बघा. अडॉप्ट म्हणजे स्वीकारणे. अडेप्ट म्हणजे कुशल, एक्सपर्ट. अडेप्ट म्हणजे हे सुद्धा स्वीकारण्यासारखंच आहे. अबाउट म्हणजे विषय. म्हणजे स्वीकारणे हा शब्द इथे सुटेबल नाही. अडेप्ट म्हणजे कला किंवा स्किलफुल नेचर. तर ते ह्या फ्लॅटरीमध्ये सुटेबल आहे. कारण जो माणूस जीवनामध्ये प्रगती करतो तो स्तुती करतो म्हणजे त्याला स्किल असतं, तो एक्सपर्ट असतो. तर हा शब्द इथे सुटेबल आहे अडेप्ट. राईट. हे अडेप्ट आणि हे अबाउट हे इथे सुटेबल नाही. म्हणून या प्रश्नाचं जर उत्तर हवं असेल तर ते आहे पर्याय नंबर 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा.
88 नंबरचा प्रश्न, फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. परत इडियम आलेला आहे. किती प्रश्न आले बघा तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये, राईट. तर इडियम इथे काय सांगितलेलं आहे, फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. करेक्ट मीनिंग शोधा. अनलेस अ पोएट इज इन हिज एलिमेंट ही कॅनॉट राईट गुड पोएट्री. इन हिज एलिमेंट म्हणजे काय, म्हणजे पोएट जर त्याच्या मूड मध्ये नसेल, पोएट जर त्याच्या ट्रँक्युलिटी मध्ये नसेल, तर तो चांगली कविता लिहू शकत नाही. लक्षात आलं ना. त्याच्या इन्स्पिरेशन मध्ये असणं गरजेचं आहे. त्याला जेव्हा प्रेरणा मिळते कवीला, तेव्हाच तो कविता लिहू शकतो, असा या इडियमचा अर्थ आहे. मग आता इन हिज एलिमेंट जे आहे, तर ते आपल्याला आता इथे शोधायचं. आता इन हिज होम, घरी, चूक. इन हिज जॉब मध्ये असेल तर पोएट्री लिहू शकतो, नाही. इन हिज नाही, तर इन द राईट मूड, हे इज द करेक्ट आन्सर. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. म्हणजे पोएट त्याच्या मूड मध्ये असल्याशिवायच तो चांगली पोएट्री लिहू शकत नाही. मग ऑप्शन तुम्हाला समजलं असेल, 4 नंबरचा ऑप्शन हे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर आता मॅच द पेअर बघू. पुढचा प्रश्न, मॅच द पेअर. मॅच द पेअर मध्ये सगळे प्रोनाउन दिलेले आहे. प्रोनाउनची जर तुमची स्टडी झाली असेल, तर मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर शोधणं फार सोपं आहे. बघा, पहिलं प्रोनाउन आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन कोणते आहे, धीस, दॅट, धीस, दोज, यंडर आणि सच, हेच आहे. तर येथे धीस, दॅट दिसतं का कुठं, हे बघ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचं धीस, दॅट. म्हणजे पहिला जो पर्याय आहे तो 4 नंबरचा आहे. इथे ऑप्शन मध्ये बघून घ्या सुरुवातीला 4 नंबर कुठे आहे. ए ची जोडी 4 आहे, तर येथे जनरली वाटते ए 4. त्यानंतर इम्पॅथिक प्रोनाउन म्हणजे काय, इम्पॅथिक प्रोनाउन आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आपण बघितलेले आहे. माय सेल्फ, हिम सेल्फ, हर सेल्फ, आवर सेल्फ, देअर सेल्फ. येथे सेल्फ आलेले आहे का, आलेले आहे. इम्पॅथिक प्रोनाउन म्हणजे माय सेल्फ, 1 नंबरची जोडी. मग येथे कुठे आहे, 4 1, 4 1 येथे वाटते. 4 आणि 1 2 नंबरचा पर्याय वाटतो. कन्फर्म नाही, आपण पुढे बघू. इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन. इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन तुम्हाला माहिती आहे, दी. इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे व्हॉट आहे, विच आहे, व्हेन आहे, हुज आहे, हुम आहे, राईट. तर इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन मध्ये व्हॉट आणि विच हे 2 नंबरचा पर्याय आहे. बघ आता 4 1 2 2 नंबरची जोडी योग्य वाटते, 2 नंबरचा पर्याय योग्य वाटतो. त्यानंतर चौथं बघा, डी नंबर, इनडेफिनेट प्रोनाउन. इनडेफिनेट प्रोनाउन म्हणजे काय, एनीबडी, समबडी, एनीवन, समवन, नन, अशा, समथिंग, एनिथिंग, अशा प्रकारचे शब्द असतात, अशा प्रकारचे प्रोनाउन असतात. तर इनडेफिनेट प्रोनाउन म्हणजे येथे 3 नंबरचा पर्याय आहे, एनीवन, एव्हरीबडी. मग आता बघा, एला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे 4, ए 4. त्यानंतर इम्पेटिव्ह प्रोनाउन म्हणजे 1, बी 1. इंटरगेटिव्ह प्रोनाउन म्हणजे 3, सॉरी, इंटरगेटिव्ह प्रोनाउन 2 म्हणजे सेकंड. त्यानंतर इनडेफिनेट प्रोनाउन म्हणजे 3, म्हणजे सेकंड इज द करेक्ट ऑप्शन. पहिलं ऑप्शन नाही, तिसरा ऑप्शन नाही आणि चौथं ऑप्शन नाही, तर उत्तर आहे सेकंड. तर अशा प्रकारे 89 प्रश्नाचं उत्तर आपण येथे फाइंड आउट केलेलं आहे. यानंतर आता आपण पुढचे प्रश्न पाहणार आहोत. पुढचे प्रश्न बघा, 89च्या नंतरचे जे प्रश्न आहे ते आहे 90. येस, 90 नंबरचं क्वेश्चन असेल. येस, 90 आणि 92. येस, 90 नंबरचं क्वेश्चन बघा काय आहे. 90 नंबरचं क्वेश्चन, प्रश्न वाचून घ्या म्हणजे आपल्या लक्षात येईल. प्रश्न वाचल्याशिवाय आपल्याला उत्तर देता येत नाही. तर बघा प्रश्नाचं उत्तर काय आहे, राईट. आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड येस फ्रॉम द फॉलोइंग वर्ड्स. आता हे 4 शब्द दिलेले आहे आणि यामध्ये कोणत्या तरी शब्दामध्ये एक तर एखादा अक्षर किंवा स्पेलिंग चुकीची असेल, ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता पहिला शब्द बघा, ऍक्सेप्ट, ACCEPT करेक्ट आहे, येथे काही स्पेलिंग रॉंग नाहीये. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, एन्शियंट नाही, याचं असा शब्द असायला पाहिजे, ANCIENT, एन्शियंट म्हणजे प्राचीन, असं उत्तर असणं इथे अपेक्षित आहे. तिसरं बघा, अट्रॅक्ट करेक्ट आहे. चौथं बघा, अराईव्ह करेक्ट आहे. म्हणजे आता इथे काय सांगितलं, रॉंगली स्पेल्ड कोणती झालेली आहे, तर हे तिन्ही करेक्ट आहे. लक्षात घ्या, तिन्ही करेक्ट आहे, हे रॉंग झालेलं आहे, राईट. म्हणजे बी इज द ऑप्शन. आता तुम्ही ऑप्शन मध्ये बघा, पहिलं BD रॉंग आहे, ओनली ए रॉंग आहे, त्यानंतर BC रॉंग आहे,
मग करेक्ट ऑप्शन ऑप्शन कोणता आहे, अल्टरनेटिव्ह कोणता आहे? करेक्ट आन्सर इज बी, म्हणजेच 4 नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. तर 90 या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचं पर्याय ओनली बी. त्यानंतर आता 91 नंबरचं क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे आपल्याला यामध्ये. आता ही इज द मॅन whom we all respect. तो असा माणूस आहे की ज्याला आम्ही रिस्पेक्ट करतो, ज्याचा आम्ही रिस्पेक्ट करतो. हे whom जे आलेले आहे हे करेक्ट वाक्य आहे. त्यानंतर आय डोंट नो व्हाय शी लाईक डॉग. आता इथे नो नो म्हणजे इथे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इथे लाईकला येस असण्याची अपेक्षा आहे. लाईक्स पाहिजे. म्हणजे हे वाक्य इथे चुकीचं आहे. नंतर हिज इंडेवर्स नीड टू बी अवर रिवॉर्डेड. हा इंडेवर्स हा प्लुरल नाऊन आहे. त्याला येस लावण्याची काय गरज आहे? म्हणजे इथे चुकीचं आहे. येथे येस लावल्यामुळे आणि येथे येस आलेले म्हणजे प्लुरलला हे येस नको आणि हे येस नको. राईट? येस नको. थोडक्यामध्ये हे वाक्यही चुकीचं आहे. त्यानंतर गिव्ह मी सम फूड विच आय मे ईट. हे करेक्ट सेंटेन्स आहे. म्हणजे वाक्यामध्ये ए आणि डी हे करेक्ट वाक्य आहे. मग आता ऑप्शन बघा. ऑप्शन मध्ये ए अँड बी जर बघितलं तर हे चुकीचं आहे. त्यानंतर बी अँड सी हेही चुकीचं आहे. त्यानंतर ए आणि डी करेक्ट आहे आणि ए आणि सी हे रॉंग आहे. तर मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, ए आणि डी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर पुढचं वाक्य घेऊया. तर बघा पुढचे वाक्य जे आपण बघणार आहोत ते आहे 93 नंबरचं बघा. 92 नंबरचं वाक्य. 91 आपण कंप्लीट केलेलं आहे. तर आता 92 बघू. 92 नंबरचं क्वेश्चन काय आहे? सिनोनॉमी आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. राईट? तर सिनोनॉमी फाइंड आउट करण्यासाठी सेंटेन्स वाचून घ्या म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल. राईट? तर काय आहे वाक्य? फाइंड द करेक्ट सिनोनॉमी फॉर वर्ड ट्रँक्युल. ट्रँक्युल साठी शब्द शोधायचा. सिनोनॉमी म्हणजे समानार्थी शब्द. मग आता समानार्थी ट्रँक्युल म्हणजे काय? शांत, एकांत असा त्याचा मराठीत अर्थ आहे. मग या 4 पर्यायापैकी शांत आणि एकांत शब्द आहे का आपण शोधूया. पहिला अर्थ ॲजिटेड. ॲजिटेड म्हणजे काय? हताश झालेला किंवा असा टेम्परामेंट सारखा रागावलेला असा याचा अर्थ आहे. म्हणजे हे नाही. अँग्री रागावलेलं हे शांत अर्थ नाही. त्याच्यानंतर क्वाईट म्हणजे शांत, तिसरा पर्याय बरोबर वाटतो. डिस्टर्ब हे येथे पर्याय नाही. म्हणजे थर्ड ऑप्शन इज द करेक्ट आन्सर ऑफ 92 क्वेश्चन्स. येस, म्हणजे 92 क्वेश्चनचं जर उत्तर आहे तर ते आहे पर्याय नंबर 3 क्वाईट. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये परत फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन फॉर फॉलोइंग मॅचेस. म्हणजे इथं मॅच द पेयर्स परत आलेले आहे जोड्या. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप विद्यार्थी मित्रांनो थोडं बदललेलं आहे. पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न करा. ए आणि बी ऑप्शन. आता यामध्ये ए मध्ये पर्याय दिलेले आहे, बी मध्ये पर्याय दिलेले आहे. आपल्याला जोड्या लावायच्या आहे. राईट? जोड्या लावल्याच्या नंतर आपण पर्यायामध्ये जाऊ आणि उत्तर शोधू कोणतं करेक्ट आहे. तर अल्टर. अल्टर म्हणजे बघा अल्टरचा अर्थ आहे की पूजा करणे, पूजा अर्चा करणे, देवाची पूजा अर्चा करणे असा या अल्टरचा अर्थ आहे. शांत ठिकाणी जाऊन किंवा एखाद्या देवाच्या ठिकाणी जाऊन पूजा अर्चा करणे असा आहे. अल्टर दुसरा अर्थ आहे बदल, चेंज होणे, बदल होणे. तिसरा अफेक्शन म्हणजे प्रेम वगैरे, प्रेम, अफेक्शन, इमोशन, भावना असं त्याचा अर्थ आहे. आणि चौथा आहे ॲफिकेटेशन. ॲफिटेशन. ॲफिटेशनचा अर्थ आहे ढोंग करणे, प्रिटेंड करणे असा याचा अर्थ आहे. मग आता जोड्या जुळूया आपण. तर बघा अल्टरचा अर्थ आहे वर्शिप वगैरे करणे, ते येथे आहे 2 नंबरला वर्शिप. तर एचं ऑप्शन 2 नंबरचं कोणी आहे का? आहे. 2 ठिकाणी आपल्याला 2 नंबर पर्यायामध्ये पण 3 नंबर पर्यायामध्ये पण आहे. ए ला 2 जोडी आहे. त्यानंतर अल्टर. अल्टर म्हणजे टू चेंज. नंतर 2 नंबरचं बीचं 3 नंबर आहे. कुठे आहे? येथे वाटतं. राईट? हे ऑप्शन करेक्ट असण्याची शक्यता आहे. त्यानंतर अफेक्शन. अफेक्शन म्हणजे काय? लव्ह, डेडिकेट, इमोशन ऑफ लाइकिंग. म्हणजे सी चा पर्याय 4 आहे. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट असण्याची शक्यता आहे. त्यानंतर अफेक्टेशन, प्रिटेन्स, फॉल्स आणि शो म्हणजे 1. डी चं 1 आहे. मग येथे डी चं 1 आहे. म्हणजेच करेक्ट ऑप्शन इज 3. तुमच्या लक्षात आलं असेल. पहिला पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही, चौथाही नाही आणि तिसरा पर्याय इथे सुटेबल आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्न सोडवलेले आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघू.
पुढचाही प्रश्न बघू. पुढचा प्रश्न कोणता आहे, तर पुढचा 94 नंबरचा क्वेश्चन आहे, तोही आपण बघू. प्रश्न फार सोपे आहे पण थोडेसे कन्फ्युजन करणारे आहेत. म्हणजे निश्चितच आपण जर अभ्यास केलेला असेल तर मला असं वाटतं प्रश्नाचं उत्तर शोधणं फार सोपं असेल. 94 नंबरचा क्वेश्चन. द पॉलिटिशियन रिस्पॉन्ड टू द accusation simply begged the question and failed to provide a clear answer. What does the phrase to beg the question mean? म्हणजे या म्हणीचा अर्थ काय? टू बेग द क्वेश्चन मीन म्हणजे बघा या म्हणीचा अर्थ काय असं सांगितलेलं आहे. तर या म्हणीचा अर्थ टू बेग द क्वेश्चन मीन म्हणजे काय? माहीत नसणे म्हणजे उडवाउडीची उत्तर देणे म्हणजे काम चालवून दाखवणे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसणे परंतु असं दाखवणे तुम्हाला येतं म्हणजे काम चालवपणा करणे असा याचा अर्थ आहे टू बेग क्वेश्चन मीन. एक सिंपल मिनिंग जर बघितलं तर. मग आता पर्यायीमध्ये बघा, टू आस्क फॉर अ फेवर फॉर असिस्टन्स, टू आस्क फॉर अ फेवर ऑर असिस्टन्स याचा अर्थ काम चालवपणा होतो का? किंवा काम म्हणजे काम ढकलणे, पुढे ढकलणे, माहीत नसणे गोष्टी तरी बतावणी करणे असा होतो का? तर नाही. टू आस्क फॉर फेवर ऑर असिस्टन्स नाही. नंतर 2 नंबरचा पर्याय, टू अव्हॉइड आन्सर द क्वेश्चन डायरेक्टली कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अव्हॉइड करणे हाही पर्याय नाही. त्यानंतर टू मेक अ लॉजिकल फॅलेसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रमाइस हे उत्तर बरोबर आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. किंवा अज्युम करायचं, कन्क्लुजनला जायचं आणि कोणत्याही प्रश्नाचं कोणतंही उत्तर सांगायचं असा या 3 नंबरचा अर्थ आहे आणि तो या टू बेग क्वेश्चन मीन याशी रिलेटेड आहे. म्हणून 3 नंबरचा जो पर्याय आहे दॅट इज द करेक्ट. आणि 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे टू क्वेश्चन समन्स ऑथॉरिटी और क्रेडिबिलिटी हे ऑप्शन याच्यामध्ये येऊ शकत नाही. क्रेडिबिलिटीचा काही प्रश्नच नाही येते. राईट. तर अशा प्रकारे 3 नंबरचं जे क्वेश्चन ऑप्शन आहे ते अगदी बरोबर उत्तर आहे. म्हणजे 94 नंबरचं जे आन्सर आपल्याला हवं आहे त्याचा पर्याय नंबर 3 हे उत्तर असेल. तर अशा प्रकारे आपण हे जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन सोडवलेले आहे. आता पुढचे क्वेश्चन काही आहे तर बघू. पुढचे क्वेश्चन कोणते आहेत? तर पुढच्या क्वेश्चनकडे आपण बघू. तर पुढच्या क्वेश्चनमध्ये एक शेवटचा क्वेश्चन आपण घेऊया 95. त्यानंतर पॅरेग्राफ आहे यामध्ये. पॅरेग्राफला अनुसरून काही प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहे. तर मला असं वाटतं पॅरेग्राफ आपण आता वाचून घेतल्याच्या नंतरच त्याची प्रश्नाची उत्तरं देता येईल. परंतु सध्या तरी आपण या 4 नंबरच्या पर्यायाचे या 95 नंबरच्या क्वेश्चनचे उत्तर शोधूया. 95 नंबरचा क्वेश्चन बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. यामध्ये 3 वाक्य दिलेले आहे आणि त्यातून करेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे. तर पहिलं वाक्य आहे, हर वर्क इज सुपिरियर दॅन हर ब्रदर्स. जेव्हा सुपिरियर, इन्फिरियर नावाचे शब्द येतात, हे ॲडजेक्टिव्ह आहे. तर तेव्हा तुलना करताना टू या शब्दाचा उपयोग केला जातो. कोणत्या शब्दाचा? टू. तर येथे दॅन शब्दाचा उपयोग केलेला आहे. म्हणजे हे वाक्य काय आहे? रॉंग आहे. त्यानंतर धिस फोटोग्राफ इज द बेटर ऑफ द टू. हे बरोबर आहे. त्यानंतर धिस लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. आता हे मुलीच्या संदर्भात आहे आणि तिची तुलना ती कशी आहे? बेटरही आहे आणि क्लेवर आहे. पण तुलना करण्यासाठी दुसऱ्या मुलीची आवश्यकता होती किंवा एखाद्या नाऊनची गरज होती. म्हणून हे वाक्य इथे सुटेबल नाही. तर इथे द फोटोग्राफ इज बेटर ऑफ द टू हे बरोबर आहे. कारण 2 पैकी एक म्हणजे इथे तुलना नाही तर 2 पेक्षा एक बेटर आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे दोन्ही वाक्य चुकीचे आहे. फक्त बी हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे. मग आता ऑप्शन मध्ये बघूया बी कुठे आहे का? तर पहिल्याच पर्यायामध्ये बी आलेले आहे. तर बी इज द करेक्ट ऑप्शन. 2 नंबरचा पर्याय आहे ए बी रॉंग आहे. 3 नंबरचा पर्याय आहे बी सी रॉंग आहे आणि 4 नंबरचा जो पर्याय ए बी सी हे सुद्धा रॉंग आहे. तर आतापर्यंत आपण 51 पासून तर जवळजवळ 95 पर्यंत जे प्रश्न परीक्षेला आलेले होते कंबाईन ग्रुप सी ची जी प्रश्नपत्रिका होती ती सोडून घेतलेली आहे. हे उत्तर संभाव्य उत्तर आहे असे गृहीत धरण्यात यावे आणि त्यानंतरचं जे खाली पॅरेग्राफ दिलेले आहे तर ते तुम्ही वाचून घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर फाइंड आउट करायचे आहे. राईट. तर अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे प्रश्न तुम्हाला निश्चितच या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला निश्चितच मदत करतील अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. थँक यू सो मच.